नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग माझा हा छोटासा आहे. ह्याला मी मिरर आणि इंडिकेटर घेतले होते, ते इन्स्टॉल करायचे, ते तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये. तर आत्ता सध्या इथलं वातावरण बघू शकता, माझं गावाकडचं पूर्ण वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. तब्बल 1 आठवड्यानंतर पाऊस थांबलेला आहे आणि कडक ऊन पडलं आहे. उन्हात उभा आहे, चप्पल काय घातलेली नाही, पाय तर भासत आहे. तर हे इंडिकेटर आणि हे मिरर विंग मिरर्स BSDDP या कंपनीचं घेतलेलं होतं मी. तर हे इन्स्टॉल करणार आहे, तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर विक्रांत ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही आपली KTM Duke 200 ही बघू शकता, BSDDP या कंपनीचं मिरर्स आहेत. त्याला विंग मिरर्स पण म्हटलं जातं. हे बघू शकता, पूर्ण मॅट फिनिशिंगमध्ये आहे. त्या साईडचा ही अशा प्रकारे फिटिंग होतं याचं. हे मिरर्स मला तर खूप आवडलेत. शॉपमध्येच घेतले होते सातारमध्ये जाऊन. BSDDP या कंपनीचे का मिरर्स आहेत. त्यांना त्यासोबत हे बोल्स आलेले आहेत, ॲलिंकी बोल्स. 2 वेगळ्या किती आहेत, 5 बोल्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पूर्ण. आणि हे आहेत इंडिकेटर. पूर्ण फोल्डेबल आहेत, बघू शकता. किती पण त्याला हे झालं तरी ते तुटत नाहीत. मागच्या वेळेस काय झालं होतं, पूर्ण जे इंडिकेटर होते ना, ह्या ठिकाणाहून कट झाले होते कंपनीचे. त्यासाठी हे फोल्डेबल घेतलेत. आणि ह्याची टेडी पण मी चेंज केली होती, छोटीवाली टाकली आहे. हे बघू शकताय तुम्ही. मी ह्या दोन्ही गोष्टी आज इन्स्टॉल करणार आहोत आपण. लगेच मी RK ऑटो गॅरेजमध्ये आलो. ॲलिंकी नव्हत्या माझ्यापाशी, त्यामुळं मिररसोबत स्पेसर पण दिलेला आहे दोन्ही. बघू शकता, हे असा प्रकारचा स्पेसर आहे. तर मित्रांनो, आरसे बसवलेलं आहे, ते बघू शकताय कसं सुंदर दिसतात, एक नंबर असे. पूर्ण मेटलचे आहेत ते, आता काही होत नाही. आणि त्याच्यामुळे हँड सेफ्टी पण होऊ शकते, कारण की इथं काहीही झालं तरी इथं फटणार आहे. आणि हे मेटलचं असल्यामुळं काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या हातांना, फिंगर्सना. बघू शकताय तुम्ही, छोटे छोटे मिरर्स एकदम स्टाईलमध्ये. विंग मिरर्स याला बोलतात. लुक बघू शकताय तुम्ही कसा आहे. आणि इंडिकेटर बसवायचं म्हणलं तर ह्याला आता थोडं मॉडिफाय करावं लागणार आहे, कारण की ह्या ठिकाणी पूर्ण असं वर गेलं आहे. त्याला थोडं खाली घेऊन मग इंडिकेटर बसवायला लागतील. बघू, ते ट्राय करून बघू, बसले तर ठीक, नाही तर ते टेडी चेंज करायला लागेल. टेडी काढून त्यामध्ये डिस्टन्स टाकले आणि थोडंसं खाली घेतलं मी. परफेक्टली बसेल यामध्ये इंडिकेटर आता. तिसरी वेळ आहे खोलायची, कारण की पहिल्यांदा खोललं त्यावेळेस जे डिस्टन्ससाठी नेट टाकले होते ते पूर्ण बदलावे लागले. हे बघू शकता तुम्ही, मगाशी होतं ते वेगळं होतं, आता होतं ते वेगळं. हे बोल्ट लावलेत कारण की हे पूर्ण आत जात होतं आणि हे इंडिकेटर बसवता येत नव्हतं. टेडीची फ्रेम आहे. हे फोल्डेबल इंडिकेटर आहे, ह्याला काही होत नाही. त्यामुळे मी हेच टाकायचं ठरवलं होतं आणि हेच बसवणार आता.
मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही इंडिकेटर आणि ही लावलेलं आहे आणि मिरर सकाळी लावले होते. फक्त आता वायरिंग ह्याचं बाकी राहिलेलं आहे, वायरिंग वगैरे. परत न जाऊन त्याचे जे ओरिजिनल सॉकेट आहेत ते ह्याला बसवून त्याचं चेकिंग करणार आहे. ते सॉकेट आता राहिलं तिकडं रूमवर, त्यामुळं काही विषय नाही, आत्ता काय जोडणार नाही. आता ट्राय केलं मी, पण ह्याचा फ्यूज गेला एक, परत तो रिप्लेस केला. त्यामुळं रिस्क नको आहे ह्या गोष्टीची. तर आपलं सगळं काम झालेलं आहे. आणि अजून एक गोष्ट केली होती मी मगाशी, तर ती व्हिडिओमध्ये मला दाखवता आली नाही, मी आता दाखवतो तुम्हाला. तर हा स्टिकर जॅक स्पॅरोचा हा मी लावून घेतला आहे. बघू शकता कसा मस्त असा स्टिकर आहे. आणि बाकीचं राहिलेलं वायरिंग परत करेनच. बघू शकता हा लुक. हे इंडिकेटर पूर्ण असे फोल्डेबल आहे, त्यामुळे ह्याच्यावरती काही झालं तरी ते तुटणार नाहीत. ओरिजिनल इंडिकेटर असे आहेत, पूर्ण हार्ड आहेत. त्याच्यावरती पाय जरी लागला तरी ते मोडतात. पण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओना, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.